नमस्कार मंडळी, मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिकाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। सध्या फार जोरदार पाऊस चालू आहे बाहेर। अशा पावसात आठवण येते ती म्हणजे लोणावळ्याच्या कॉर्न भजी। दरवर्षी ही कॉर्न भजी मी पावसाळ्यात घरी बनवते। रेसिपी फार सोपी आहे। जर काही स्टेप व्यवस्थित फॉलो केल्या तर भजी एकदम छान कुरकुरीत बनते। कॉर्न तेलात फुटत नाहीत, त्यासाठी रेसिपी पूर्णपणे व्यवस्थित पहा। त्याचसोबत आज मी वडापाव सोबत जी चटणी असते त्याची रेसिपी सुद्धा मी शेअर करत आहे। व्हिडिओ नक्की पहा। तर मग आज लोणावळा स्पेशल कॉर्न भजी आणि चटणी मी तुम्हाला बनवून दाखवत आहे। इथे मी 2 पूर्ण कॉर्न घेतलेले आहेत। पहिल्या कॉर्नचे 2 भाग करायचे आहेत अशा प्रकारे। आता त्याला उभं पकडून सुरीने अशा प्रकारे त्याचे दाणे वेगळे करायचे आहेत। असेच मी सर्व दाणे वेगळे करून घेत आहे। आता आपण ह्या दाण्यांमध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि लाल तिखट, लाल मिरची पावडर आहे ना तिखटवाली, ती घातलेली आहे। तुम्ही तुमच्या तिखटी आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त। आता थोडं थोडं करून बेसन अशा प्रकारे घालायचं आहे आणि मस्तपैकी मिक्स करायचं आहे। बिलकुल पाणी घ्यायचं नाहीये आणि मस्त असं छान एकजीव होईपर्यंत ते कॉर्न मिक्स करत राहायचं आहे। जसं आपण खेकडा भजीला करतो ना, कांदा भजीला, त्याच प्रकारे असं त्याच्यातलं पूर्ण पाणी असं निघून जातं, पूर्ण मॉइश्चर त्याचा निघून जातो। त्या प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। याच्यामध्ये पाणी बिलकुल मी घातलेलं नाहीये, थोडं थोडं करून बेसन घातलेलं आहे। मस्त एकजीव झाल्यावर लगेचच ही भजी करायला घ्यायची आहे। तेल छान कडकडीत तापून द्यायचं आहे। 1 मिनिट ही एकदम हाय फ्लेमवर भजी फ्राय करायची आहे। त्याच्यानंतर लो आणि मीडियम फ्लेममध्ये ही भजी फ्राय करायची आहे आपल्याला। आणि ही भजी करताना ना, जेव्हा ती एकजीव होते ना, तेव्हा ती लगेच करायची आहे। त्याच्यासाठी थांबायचं नाही आहे आपल्याला। थांबल्यावरती कॉर्न जास्त पाणी सोडतं, मग त्याच्यामुळे भजी कुरकुरीत होत नाही। अशा प्रकारे आपल्याला भजी फ्राय करून घ्यायची आहे। 1 मिनिट आपली हाय फ्लेमवर झालेली आहे। आता लो आणि मीडियम फ्लेमवर आपण फ्राय करून घेऊया, म्हणजे छान कुरकुरीत भजी होते। ही भजी झालेली आहे, काढून घेऊया आपण। आता आपण चटणी बनवून घेऊया। त्याच्यासाठी मी इथे अर्धा कप बेसन घेतेय, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते। त्यात थोडं थोडं पाणी घालून मिक्स करते। हे बॅटर एक तयार करते। बघा, अशा प्रकारे बॅटर झालं ना की मग मस्तपैकी ते तेलात फ्राय करायचं। तर तेल छान तापलं, आपण प्रथम लसणाच्या पाकळ्या तेलात फ्राय करून घेऊया। आता आपण बेसनचा चुरा बनवून घेऊया। अशा प्रकारे बेसन टाकायचं हळूहळू थोडं थोडं आणि छान तेलात फ्राय करून घ्यायचं चुरा। हा चुरा मस्तपैकी फ्राय झालेला आहे। मी बाजूला काढते एका प्लेटमध्ये। आपण चटणी बनवून घेऊया। त्यासाठी मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हा चुरा पहिला घालतेय। लाल तिखट घालतेय मी, काश्मीरी मिरची पावडर घालते अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ। आपण फ्राय केलेले लसूण, बस एवढंच। आणि मस्तपैकी मिक्सरला हे वाटून घेऊया। आता आपली चटणी मस्तपैकी रेडी झालेली आहे।
पावसाच्या थंडगार वातावरणात गरमागरम कुरकुरीत कॉर्न भजी, सोबतच चटणी आणि मीठ लावलेली मिरची आणि गरमागरम वाफाळता मसाला चहा मिळाल्यावर आपल्याला अजून काय हवं? तर मंडळी, कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण लोणावळा कॉर्न भजीचा आस्वाद घ्या घरी करून. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.